माहितीचा बाजार आणि हे बाजार बुणगे चौकातले डॉक्टर अनेक शेतकरी मित्रांची दिशाभूल करत आहेत. यासोबतच कंपन्यासुद्धा. तळमळ अशी आहे की कुणीतरी BSc ॲग्री, MSc ॲग्री किंवा कृषीमधील तज्ज्ञ माणूस पुढे येऊन बोलल अशी मला अपेक्षा होती. पण गेली 6 महिने या विषयावर कुणीसुद्धा बोललं नाही. आणि दुसरीकडं खतांचे रेट आज भरपूर वाढलेले आहेत. मग काय करायचं, तर शेतकऱ्याला काहीतरी चुत्या बनवायचं. म्हणजे काय करायचं त्याला, की मूर्ख बनवण्यासाठी काय करायचं सांगायचं, की त्याला तू 10-26-26चे खतं, हे जळगाव खानदेशमध्ये तर पूर्णपणे चालू आहे, नंदुरबार एरियामध्ये. त्याला सांगायचं की तू DAP किंवा काय कर, 10-26-26 आण, 2 लिटर बकेटात टाक किंवा टाकीत टाक, ह्याचं पाणी करायचं, वरून औषध टाक आणि लगेच हे दे. अरे हे BSc ॲग्रीच्या किंवा ज्याचं 12वी सायन्स झाले ना, त्यालासुद्धा समजतं की ही जी खतं आहेत, ही खतं माती आहेत रे. ह्याला तुम्ही किती जरी हे केलं तरी शेवटला याची मातीच होणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त 10% ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतो. उदाहरणार्थ तुमच्या माहिती सांगतो की 10-26-26 हे खत आहे. 100 किलो आपण ज्यावेळेस 10-26-26 हे खत घेतो, म्हणजे 2 बॅग, त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त 10 किलो आपल्याला नायट्रोजन भेटतो. आता या केवळ एका जुगाडामुळे, केवळ एका इन्फ्लुएन्सरमुळे इतकं मार्केट वाढलं हे, की अक्षरशः लोकांनी ह्याचे फिल्टर बनवायला सुरुवात केली. लगेच सांगितलं लोकांनी की ह्याच्यामध्ये टाकलं ना तुम्ही, धर भस 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 धूर येतो, औषधाचं पाणी होतं. अरे काय मूर्ख बाजार आहे रे. हे खतं बनवण्यासाठी तुमच्या माहिती सांगतो की ह्याचा उद्देश जो आहे तो बनवला आहे की हे मातीमध्ये दीर्घकाळ टिकावेत, त्यांचं स्लो रिलीज व्हावं. आता दुसरीकडे मला सांगा की वॉटर सोल्युबल खत आहेत, ह्याची माती होती का बघा बरं. हे पाहणं गरजेचं आहे हो. मला वाटलं होतं त्याच्यावर कोणीतरी बोलल, काहीतरी सांगेल. आता ह्याचे पूर्ण पाणी होतं. हे बघा, हे खत आहेत वॉटर सोल्युबल. उगं काहीतरी जुगाड, उगं काहीतरी स्वस्तात मस्त देण्याचा प्रयत्न करायचा. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, आपल्या देशामध्ये शेती, आरोग्य आणि शिक्षण याचा एवढा मोठा धंदा आणि एवढा मोठा काळा बाजार आहे की आपल्याला काहीच माहीत नाही. शिक्षणापासून सुरुवात होते, नंतर ते शेतीकडे जाते, नंतर ते आरोग्यावर जाते. आता सांगतो उदाहरण कसं. ते शेतकऱ्यांना आपल्या जर काही सांगायला गेलं तर त्याला वाटते की गावात गल्लीबोळात एक्सपर्ट आहेत, ऐकते त्याचं फुकटचा सल्ला. आता उदाहरण द्यायचं म्हणलं तुम्हाला तर आता सोयाबीनसाठी मला सकाळी फोन आला. आता इथं माझ्या मागं सोयाबीन आहे. सोयाबीन अक्षरशः कमरा एवढं वाढलं आहे, त्याला कुठं तरी 1-2 फुलं आहेत. हा बहादर 19-19 13-0-45 बोरॉन, कीडनाशक, बुरशीनाशक, टॉनिक या सगळ्याला मिक्स करून फवारायला निघालता. कारण गावात हेच चालू आहे सध्या. आपल्याला काय शेवटला मेंढरागत पाळायचं आहे फक्त. पण त्यामागं जर बघायला गेलं, मी ज्यावेळेस तिचे फोटो बघितले त्यावेळेस त्याला विचारलं मी, बाबा तू काय टाकलंस एवढं सोयाबीनला. तर म्हटलं सर काहीच नाही टाकलं, मी खतसुद्धा नाही दिला, आता खत द्यायची माझी इच्छा आहे. मी ज्यावेळेस फोटो बघितले त्यावेळेस अजून एकदा विचारलं काय टाकलं होतं. त्यावेळेस त्यानं म्हणलं की सर मी 5 गाड्या शेणखत टाकलं होतं. आता शेणखत असल्यामुळं मातीमध्ये ते सोयाबीन भरभर वाढलेलं आहे. आता त्याला मला सांगा, गावातला जो शेतकरी सगळेजण 10-26 आहे, 0-52-34 बोरॉन, टॉनिक टाकायलेत, ह्याला गरज आहे का? ह्याला कशाची गरज लागेल? स्वतःवरला विश्वासच उडून गेला आहे. काहीतरी मार्केटमध्ये कोणीतरी उठतंय, अशा रील बनवते. आता त्याच्यामुळं लोक माझ्यासारख्या डॉक्टरला विचारतात की काय रे, तू काम करतोस का, रिसर्च करतोस का, रील बनवतोस. पण वाटतं कधी कधी काय की जोपर्यंत योग्य शिक्षण म्हणजे योग्य आपल्याला माहिती भेटणार नाही ना, तोपर्यंत काळा बाजार आहे. तोपर्यंत आपली बुद्धी अशीच आहे की आपण अशीच मग घेऊ, जुगाड स्वस्तात काहीतरी भेटतंय का बघायचं, जुगाड कुठून होईल का हे बघायचं. मग ह्या जुगाडामुळं काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं नुकसान होतं की एकतर पैसा वाया जातो, दुसरी गोष्ट पिकाला जे पाहिजे ते भेटत नाही, तिसरी गोष्ट याच्यामधून काय होतं की ज्याच्यावर खर्च करायचा होता त्याच्यावर खर्च कमी. टाकी आणली, टाकीला फिल्टर आणलं, औषध आणलं, का रे, ज्याची निर्मितीच त्याच्यासाठी झाली होती मातीमध्ये देण्यासाठी, त्याला काहीतरी बघायचं. कुठले आहेत नाही पारावरले चौकात डॉक्टर बसलेच आहेत सांगायला की हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्ही असा करा, ह्यात टाका, 1 नंबर रिझल्ट येईल. तात्पुरता रिझल्ट येतो रे. हे आपल्या बुद्धीला कवा समजेल मला वाटते. आणि यासाठी माझं ह्याच्यावर उपाय एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये शेतीमधील तज्ज्ञ लोकांनी एकत्र यावं, शेतकऱ्यासाठी प्रबोधन करावं. जे शिकले सवरले BSc MScचे पोरं आहेत, तुम्ही रील बनवा रे. काय फालतू रील बनवता, त्याचा काहीतरी फायदा आहे का? थोडं 2 मिनटं एकदा विचार करा. आणणार हे बघ, मैं KGF हूँ,
लगेच ते औषधाची बाटली टाकणार त्या ह्याच्यामध्ये ड्रममध्ये आणि हे बघा रिझल्ट म्हणणार. अरे बुद्धीला पटतं का तुमच्या? अगोदर प्रयोग केला पाहिजे त्याची इफिशियन्सी काय, टँक मिक्स काय, त्याची बफरिंग कॅपॅसिटी काय त्या औषधाची, हे आपल्याला शिकवलं की रे. नाही शिकवलं तर वाचणं तर गरजेचं आहे. बरं वाचन जर नसलं तर प्रयोग तर करणं गरजेचं आहे. कुणाचं ऐकता, काय करता शेतीमध्ये, हे तर शिक्षणाचा बाजार तर असा आहे. दुसरीकडं आज ज्या वेळेस मी फिरतोय बाजारामध्ये, BP शुगर अनेक बिमाऱ्यांना हे टॉनिक घ्या, हे ज्यूस घ्या, तुमची BP शुगर कमी होऊन जाईल. अनेक जण मरायला येतो याच्यामध्ये. झटका येतो. मग काय, योग्य वेळी जर ट्रीटमेंट नाही भेटली, मग ते झाड असो किंवा माणूस असो, हातातून जातात गोष्टी. मग पुन्हा येणार पुण्याला, मुंबईला, पुन्हा मग ऑपरेशन, पुन्हा सर्जऱ्या, पुन्हा ते मेलं. हे केवळ आपल्याकडं शिक्षणाचा अभाव आहे आणि आपल्याला ते मान्य करायला तयार नाहीत. तू कुठून उठलास आम्हाला सांगायला? हे जर मी व्हिडिओ टाकला आता तर अनेक कमेंट आहेत, मग ह्याच्यावर उपाय काय केला पाहिजे? उपाय एकच आहे, योग्य माणसाला बघा पहिल्यांदा कोण आहेत मार्केटमध्ये. पारावरल्या डॉक्टरकडून आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून तुम्ही जर समजा असे सल्ले घेत असताल तर काय होणार आहे शेतीचं, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आशा करतो की आपण 2047ला आपल्याला 100 वर्ष होत आहेत स्वातंत्र्याला. त्या दिवशी आपण एक प्रगतशील भारत आणि शिक्षित युवकांचा भारत निर्माण करू, जे की कृषी विज्ञान, मातीचं आरोग्य आणि विज्ञान समजून शेती करतील. धन्यवाद.